नमस्कार सर्वांना. शुभ सकाळ. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि माझा डब्बा करणं सुरू आहे साहेबांचा. पण साहेबांचा एवढा आरडाओरडा होत होता ना, की चल लवकर डब्बा दे. आणि 15 मिनिट वेळ होता बरं का. 15 मिनिटामध्ये 3 ते 4 पोळ्या भाजतात पण, कारण त्यांना नाश्ता आणि दुपार ते बाहेरच करतात जॉबच्या ठिकाणी. त्यामुळे त्यांना मला सगळं काही करून द्यावंच लागतं. पण आता कधी-कधी उशीर होतच ना. आपण कधी लवकर उशिरा उठतो किंवा आज थोडं मी योगा जास्त वेळ केला, त्याच्यामुळे मला थोडा उशीर झाला. तरीही मी घाईत माझा अवतार तर बघा, असा अवतारातच मी त्यांचा स्वयंपाक करून घेत आहे. पण मी किती बरं आपण सहन करत राहतो. आणि कधी-कधी मी असं ऐकतं की आपण एवढं चिडचिड सहन करतो. आणि ज्या काही गोष्टी आपण मीडियावर बघतो की कसे घटस्फोट वगैरे घडत आहेत, तर सध्या प्रत्येकाच्याच घरामध्ये असं एक वातावरण जडलेलं असतं की नवरा बायकोची भांडणे थोड्या प्रमाणात का होईना होतच राहतात. जसं आपण म्हणतो ना की भांड्याला भांडं लागतं, त्याचप्रमाणे नवरा बायकोचं भांडणही होतच असतं. पण ते भांडण ज्या वेळेला घटस्फोटापर्यंत जातं ना, त्या गोष्टी किती भयंकर. आपण कधी एखादं चॅनल उघडून पाहिलं किंवा मीडियाद्वारे आपण इंस्टावर, यूट्यूबवर कोणत्याहीद्वारे जर पाहायला गेलो, तर घटस्फोटाचे म्हणजे 15-15, 20-20 वर्षे लग्नाला झालेले लोकंसुद्धा घटस्फोट घेत आहेत. ह्या गोष्टी किती आश्चर्यचकित वाटतात ना. आणि ह्या सर्व गोष्टी शहरामध्ये जास्त घडतात. आणि खेड्यामध्ये कसं असतं वातावरण, खेड्यामध्ये एकमेकाची मर्जी राखून म्हणजे एकमेकाचं ऐकून असंच आपला संसार हा चालत राहतो. कधी असं वाटतं की नाही, आता एक संसार जर समजा आपण पाहायला गेलं, तर किती न किती खेड्यामध्ये जर पाहायला गेलं, तर म्हातारा वयापर्यंतसुद्धा ती एक महिला आपल्या नवऱ्याचं जे म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घेते. आणि नवरासुद्धा तिच्या बऱ्याच गोष्टी ऐकून घेत असतो. आणि त्यामुळे जसे संसाराची 2 चाकं असतात, त्याप्रमाणे ते गाड्या चालत असतो. कधी वाईट वाटतं, कधी आपल्याला कोणी बोललं तर त्याचंही दुःख होतं. कधी आपल्याला आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी बऱ्याच गोष्टींचे बोलणे खावे लागतात. न आवडणाऱ्या गोष्टीसुद्धा आपल्याला कराव्या लागतात, कारण आपल्याला संसार टिकवायचा असतो म्हणूनच ना. कारण संसार एक एवढी मोठी गोष्ट आहे आणि खरंच ती टिकायला हवी. आता सध्याच्या ज्या मुली आहेत, त्यांना वाटतं आपल्याच मनासारखं सारखं सर्व काही राहावं. नाही, ठीक आहे ना, तुमच्या मनासारखं सुद्धा सर्व काही राहावं, पण त्यावेळेला तुम्ही पुढच्यांच्यासुद्धा मनांचा कधी विचार करा ना. त्यांच्यासुद्धा मनासारखं आपण 50% जर राहिलो, तर आपल्या मनासारखं सुद्धा 50% राहिलो, तर आपला संसार हा सुखाचा चालत राहतो. कुठे कुठे अशा गोष्टी घडायला लागतात की एक वेगळंच वातावरण तयार होतं. आणि या वातावरणामुळे घरच्यांचं दडपण होतं. किंवा घरच्यांनीसुद्धा ज्यावेळेला एखादी नवीन सून आपल्या घरामध्ये येते ना, तर त्यावेळेला त्या नवीन सुनेलासुद्धा आपण तिच्या मनासारख्या काही गोष्टी करू द्यायला हव्यात. कारण तिनेसुद्धा आपल्या सर्व नातेवाईकाला सोडून त्या घरामध्ये प्रवेश करत असते. तिच्यासाठी सर्व काही नवीन असतं. आणि तिला जर तुम्ही सारखे टोमणे देत राहिलात किंवा तिच्या चुका काढत राहिल्या, तर ती गोष्ट तिला कुठेतरी खटकते, आवडत नसते. म्हणून तिला आता जी सून म्हणणारी घरामध्ये येते, तर तिला सतत टोकण्यापेक्षा तिचं काही चुकतं आहे असं चुकायचं म्हणून नाही, तर आमच्याकडे असंच असते बरं का, आपल्याकडे असंच लागते बरं का, अशा गोष्टी जर आपण शिकवायला गेलो, समजायला गेलो, तर नक्कीच ती सून आपल्या घरामध्ये कधी वाद निर्माण करणार नाही. नाहीतर वाद हा निर्माण होत राहतो आणि त्या वादातून निष्कर्ष काहीच निघत नाही. कारण आपणला इकडे वातावरण कसं असतं की आपल्याला एकमेकाला जुळून राहावं लागतं. आणि मग एकीकडे सासू नाराज, एकीकडे सून नाराज, एकीकडे घरचे इतर लोक नाराज, यापेक्षा एक आणि ह्याच तर काही गोष्टी घटस्फोटाच्या पट कारण घडत असतात. कारण जी आलेली मुलगी असते, त्या मुलीला सांभाळून नेणं आपलं गरजेचं. आता त्या मुलीचे पण काही कर्तव्य असतात. तिने पण आता जसं तुम्ही आल्याबरोबरच या घराला चेंज नाही करू शकणार. त्या घराचे सुद्धा काही रूल असतात, त्या घराच्या काही परंपरा असतात, त्यासुद्धा आपल्याला जपाव्याच लागतात ना. आणि त्यांच्या आता जसं तुझ्या सासूनी जपलं म्हणून तू ते करावं असं नाही. पण काही गोष्टी अशा असतात घरातल्या की त्या जपाव्याच लागत असतात. कारण आपली रूढी परंपरा, ही संस्कृती जर आपण जपली, तर खरंच पिढ्यानपिढ्या त्याचा फायदा पण आपल्याला होतच असतो. तुम्ही तुमच्या मनासारखं करिअर बनवा, तुमच्या मनासारखं तुम्ही कपडे घाला, राहा, सर्व काही करा, पण घरातल्यांचं सुद्धा कधी आपल्याला ऐकावंच लागत असतं. म्हणजे दोन्ही बाजूने एकमेकाचं ऐकलं आणि एकमेकांना समजून घेतलं, तर कोणतंही घरही टिकतं, फुटत नाही. आणि घर जर टिकवायचं असेल, तर कधीही आपल्याला एक गोष्ट म्हणायची म्हणजे असं नाही की सासा खराब असतात किंवा सुना खराब असतात, असं कोणीच काही खराब नसतं. एकमेकांचे विचार वेगळे असतात. आता सून आत्ताची पिढीची आहे मॉडर्न, तर ती त्याच रस्त्यानं सरळ चालणार. आणि सासू ही पहिल्याच्या काळातली, जुन्या काळातली तिचे विचार आहेत, तर त्याच रस्त्यानं चालणार. मग हिचे विचार कधी तिच्या मनासारखे तिनं वागायचं, तिचे विचार हिने
घ्यायचे, तिचे विचार तिला द्यायचे. असं जर आपण करायला गेलो ना तरच आपलं घर हे टिकत असतं. आणि घरामध्ये जर प्रेम आपण वाटत गेलो, बघा भांडणं होणं म्हणजे प्रेम संपलं असं नाही. वादविवादामध्ये कधी कधी आपण म्हणतो आईची मुलीची सुद्धा भांडणं होतात. कसं असतं, वादविवाद राहतो. तिला वाटतं माझं म्हणणं खरं, तिला वाटतं माझं म्हणणं खरं. बरोबर आहे, दोघींचंही म्हणणं खरं असतं. पण त्यावेळेला असं एक असतं की नाही माझंच म्हणणं खरं. तर तेवढा जो वेळ जर गेला तर नंतर जर पाहायला गेलं तर खरंच खूप गोष्टी आपल्या वातावरणात अवतीभोवती चांगल्या आहेत. आणि एकदा का घर चांगलं असेल तर घरामध्ये घटस्फोट यासारख्या घटना घडायलाच लागत नाही आहेत. कारणीभूत छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात होत असते आणि ह्या मोठ्या विकोपापर्यंत ह्या गोष्टी जात असतात. आणि काही सहनशक्ती जर असेल आपल्यामध्ये तर खरंच सहन पण करावं. असं नाही की आपल्यावरचा अन्याय अत्याचार झालेला सहन करावा, पण छोट्या मोठ्या गोष्टी एकमेकासोबत हँडल कराव्याच लागत असतात. तरच घर हे टिकत असतात. आता कधी कधी सासांनी पण सुनांना असं म्हणायला नाही पाहिजे की आमच्या काळात हे नव्हतं, तुम्हाला हे मिळालं किंवा भेटलं. कारण आता त्यांचा काळ बदलला, त्यांना भेटलं, तुम्हाला नाही भेटलं. पण त्यांच्या याच्यात तुम्ही आनंद घ्या आणि तुम्ही पण तसं राहण्याचा प्रयत्न करा. पण सुनेनं पण असं नाही म्हणायचं की नाही आम्हाला भेटते म्हणजे तुम्हाला नाही. त्यांना पण तुमच्यासोबत तुम्ही घेऊन चला, त्याला तुमचे विचार पटवून द्या. नाही, ह्या गोष्टी अशाच राहतात, ह्या गोष्टी अशा कराव्या लागतात. आजकाल हे असं सध्या काही चाललेलं आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही दोघी एकमेकीला सांभाळून घेतलं तर घरात सासा सुनांची भांडणंही होत नसतात छोट्या छोट्या कारणावरून. आणि दोघींनी जर समंजसपणा घेतला तर खरंच चांगलं होईल. आणि अहमपणा घेतला, अहंकार घेतला, कोणी खालीपणे घ्यायचा, ही जर गोष्ट खालीपणा नाहीच एकमेकीच्या समोर घेतला तर घराचं रूपांतर इतकं विक्राळ होतं त्या घराचं रूपांतर की त्या घरामध्ये अक्षरशः म्हणजे लक्ष्मीसुद्धा टिकत नाही, गरिबीसुद्धा येते. ज्या घरात सतत सासा सुनांचे भांडणे होतात, छोटे मोठे भांडणे होऊ द्या, छोटे मोठे भांडणं तर कोणाकडे होतात, पण त्या भांडणाचा परिणाम घरातल्या व्यक्तीवर आणि घरातल्या वातावरणावर नाही पडला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला एकमेकाशी जर राहिलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यातून साधता येतात. म्हणजे कसे मन फ्रेश राहतं की एखादा उद्योगधंदा चालतं किंवा सून जॉब करत असेल तर तिचं मन तिथे लागतं, घरात आलेला पैसा टिकतं. किंवा सासूलासुद्धा बऱ्याच गोष्टी चांगल्या घरामध्ये, कारण सासूला तर प्रत्येक वाटत असतं की माझा घर, माझं सून, आमच्या घरातलं सगळं वातावरण चांगलं राहावं. पण आपल्यालासुद्धा काही विचार बदलावे लागतात. तुम्ही खराब कधीच नसता, पण पुढच्या व्यक्तीविषयी विचार तर आपल्याला बदलावंच लागणार आहेत कधी नाही तर कधी. यामुळे ह्या काही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. यामुळे सासा सुनांची भांडणं आपल्या घरामध्ये होणार नाहीत.